आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला माझी मैत्रीण काढून देणार आहे. हाय 3 टोकन्स काढू दे, एक एक करून डोळे मिटून. हे बघ एक एक करून दे. हा कोणाला दाखवू नको. अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 6. दुसरा क्रमांक आहे 29. आणि तिसरा क्रमांक आहे 23. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदी तर करायची आहे पण मारायची आहे त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. सविता देठे. तुम्ही काय करता. मी टीचर आहे. कितवीला शिकवता. मी 4th 6th 8th आणि 10th. असं अर्धवट का हो, शिकवता असं. म्हणजे आमच्याकडे 2 टीचर्स आहेत ना, मग एकाने ऑड इव्हन नंबर्स घेऊन असं टीचिंग करतो मी. अच्छा अच्छा. मग तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरून तर दिसताय तुम्ही शिक्षक आहात ते. हो. दिसताय का तशा चिडक्या. हो का. हो ना. नाही आहेत ना सगळ्या. नाही, शांतीनगर मध्ये सगळ्या चिडलेल्या. शांतीनगर मध्ये चिडलेल्या कशा असणार. शांत आहे सगळ्या. मग तेच विचारतोय ना मी. नाही, शांत आहेत सगळ्या. तुम्ही सगळ्या शांत आहात. हा काय कुठला सब्जेक्ट शिकवता. मी कम्प्युटर. कम्प्युटर शिकवता. पण लहान मुलांना व्यवस्थित शिकतात मुलं. हो शिकतात, इंटरेस्ट शिकतात. का माऊस फेकून मारला वगैरे असं नाही, नाही नाही, काय असं नाही करत. करत. कीबोर्ड आपडला डोक्यात नाही. असं नाही करत. नाही. व्यवस्थित शिकतात. हो खूप छान शिकतात. बाकी तुम्हाला आवडी निवडीन विषय सांगा. तुम्ही काय करता इकडे. म्हणजे गणपती उत्सवात आम्ही गणपती वगैरे बसवला होता तेव्हाही भरपूर धमाल केली आम्ही. भरपूर मजा केली तेव्हाही. गाणी वगैरे गाता. नाही. फक्त शाळेत शिकवता. हो. व्यवस्थित शिकवता ना. ते आता मुलं सांगतील किंवा तुम्ही क्लासला बसल्यावर सांगाल ना. परवा येतो मग मी. चालेल. नक्की नक्की. परवा येतो. एक लेक्चर घेऊ आपण. हो हो चालेल. हा ठीक आहे. आता शॉपिंग वगैरे करायची की नाही. हो करायचं. ठीक आहे. त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुरेखा ठाकरे. सुरेखा ठाकरे. तुम्ही काय करता. मी गुरणी आहे. गृहिणी आहात का. नाही म्हणजे आहे गुरणी. नाही म्हणजे आहे म्हणजे गृहिणी म्हणजे घरकामच करते मी. अहो काय इतकं टेन्शन घेताय. टेन्शनची आवड आहे. नाही नाही, घरकामाची आवड आहे मला. घरकामाची आवड आहे तुम्हाला. बर. आणि बाकी तुमचं काय इंटरेस्ट. मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. साहजिक आहे ना. घरकाम म्हटलं स्वयंपाकाला. म्हणजे नवीन नवीन करायला खूप आवडतं आणि शॉपिंग करायला आवडतं. मुद्द्यावरच आलात तुम्ही डायरेक्ट. हो. हा नवीन नवीन काय करता. कोणाला आणि खायला घालता. मिस्टरांना आणि मुलांना. आणि मग बाजूच्याना वगैरे. मग माझ्या मैत्रिणींना देते ना. मैत्रिणींनाच देता फक्त. हो. बाकी कोणाला नाही. आता दुसरे कोणाला देणार आहे. मैत्रिणी आपल्या म्हणजे माया बहिणीच राहतात त्या जीवाच्या. जीवाच्या. मग कोण जीवा. जीवाच्या माया बहिणी म्हणजे आपल्या जीवलग. हा जीवलग. जीवलग हा, माहिती आहे. जीवलग. हा जीवलग नाही. बरोबर. त्यांनाच द्यायचं. अजून कोणाला द्यायचं मला सांगा. नाही बस. पण मग खरेदी कोणी करायची. खरेदी मी करते. आता कोणी करायची. आता मी करतो नाही तर नाही. तुम्ही करताय. हो. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. ज्योती लोणारे. तुम्ही काय करता. फ्रूटचं स्टॉल आहे आणि किराणा सुपर मार्केट आहे. काय सांगताय. हो. सॉलिड आहे म्हणजे तुमचं. हा हो. फ्रूटचा स्टॉल कुठे आहे. बस स्टॉपवर. बस स्टॉप वर. नाही, बस स्टॉप मध्ये. बस स्टॉप मध्ये. बस स्टॉप मध्ये कसा स्टॉल ठेवला तुम्ही. अहो असं चालत नाही. चालतं. बस स्टॉपच्या मध्ये. नाही, मग लोक रस्त्याच्या कुठे कडेला. स्टॉलवर उभे राहणार. रस्त्याच्या कडेला. हा मला वाटलं बस स्टॉप मध्ये स्टॉल मग लोक त्याच्यावर मग आपोआप ज्यूस मग ते सुपर मार्केट मध्ये असं सगळं असं नाही ना. नाही तसं नाही. नाही तर सिन्नर मध्ये ज्यूस घ्यायला नको आम्हाला. नाही तसं नाही. हो. मग तुम्ही कुठे असता. आणि बस स्टॉपवर. हो, बस स्टॉपवर नाही, बस स्टॉपच्या रस्त्याच्या कडेला. हो तेच म्हणतोय मी. हो तेच आहे मग. मग अजून कुठे काय वेगळं म्हणतोय आपण. मग सुपर मार्केट मध्ये कोण असतं. आजी असतात. कोणाच्या आजी. आमच्या सासूबाई. तुमच्या सासूबाई असतात. हो. आणि मग तुम्ही तिथे फ्रूट स्टॉलवर. हो. आजी. मग घरी कोण. घरी कोण. आम्हीच आवरतो घरी. कामावरून काम करतो. कामावरून काम. बरं पण तुम्हाला आता मला हे कठीण आहे आता या दोघींचं. कसं. तुमचं सुपर मार्केट राऊंड पण सुपर मार्केट. तुम्ही पटापट बरोबर खरेदी करणार. तसं आहे, खरेदीला मिस्टर जातात. हा खरेदीला तुमच्या सुपर मार्केट मध्ये. नाही मग बाकीचा जास्त माल आणायचा असेल ना तर मग मिस्टर जातात ना.
म्हणजे तुम्हाला सवय नाहीये फार नाही. खरेदीची. सवय नाही. मग आता खेळताना मजा येईल तुम्हाला पण. हो ये. राऊंड खेळायची की नाही आता. हो खेळायचा. ऑल द बेस्ट आहे. थँक्यू. गप्पा मारून झाले, आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 916 रुपयांचं. वेळ आहे 1 मिनिटाची, जी 1 मिनिटाची वेळ सुरू होतीये आता. साडेमाडे 3. हा, बजेट लक्षात ठेवा, 916 रुपये बजेट आहे. एक वस्तू घ्यायची. साडेमाडे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली ते. ज्योतिताईंनी खरेदी केली 425 रुपयांची, सुरेखाताईंनी खरेदी केली 624 रुपयांची आणि सविताताईंनी खरेदी केली 692 रुपयाची. त्यामुळे विजेत्या आहेत सविताताई. ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय. खूप छान. हो ना. आता काय करणार खरेदीचं. काही मिस्टरांना देणार, काही मुलाला देणार, काही मी वापरणार. काही तुम्ही वापरणार. शाळेतल्या मुलाला मिळालं नका देऊ. नाही. खूप आहेत ना कारण मुलं. हो की नाही. हो. आणि मैत्रिणींना देणार. नाही, मैत्रिणीनं पण नाही देणार. तुमच्या घरीच हो, ठेवणार. घरीच ठेवणार. बाकी कोणाला देणारच नाही. उगाच अशांती नको. नको. शांतीनगर मध्ये. कारण एकाला द्यायचं एकाला नाही द्यायचं, नाही चांगलं वाटत. बरोबर. ठीक आहे, पुढची राऊंड खेळायचे. हो. त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. परत एकदा प्रश्न विचारतो मी. प्रश्न असा विचारला होता, असा कुठला धागा आहे की एकदा तुमची बातचीत सुरू झाली की त्याचा सुद्धा दौरा सुरू होतो. उत्तर आठवून ठेवा, विचार करा. एपिसोडच्या शेवटी प्रश्न विचारणार. अंदाजे कितीच्या विजेत्या सरिताताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या सविताताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. पहिल्यांदा चावी निवडायची आहे. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ सोपा आहे. दोघींच्याही डोळ्याला पट्ट्या बांधलेल्या आहेत. इकडे काही टिकल्या ठेवल्यात. करायचं एवढं, टिकली घ्यायची, एकमेकींच्या कपाळाला लावायची. ज्या ताई दुसऱ्यांच्या कपाळाला जास्तीत जास्त टिकल्या लावतील त्यांना संधी मिळेल. पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ 1 मिनिटाची आहे. दोघींना एकमेकी कुठे आहात माहिती आहे. हा बघा एकदा, चेहरे कुठे वगैरे बघून घ्या एकदा. कळले. टिकल्या पण तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. वेळ 1 मिनिटाची आहे. सुरू होते आता. साडेमाडे 3. चला सुरू करा. हा, शोधा आता आधी. एक टिकली घ्यायची, एक फक्त एका वेळी काढायची आणि कपाळावर लावायची. इकडे तिकडे कुठे नाही लावायची. वा. साडेमाडे 3. थांबा. खेळ संपला, वेळ संपली. सविताताईंनी सरिताताईंच्या डोक्यावर 2 टिकल्या लावल्या. सरिताताईंनी सविताताईंच्या डोक्यावर 1 टिकली लावली. त्यामुळे सविताताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी. सविताताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया. बोला. लाल चावी. लाल चावी. हो. कारण टिकली लाल. हो. चावी पण लाल. जिओ मेरे लाल ले लो. सविताताईंनी निवडली लाल चावी. त्यामुळे सरिताताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. सविताताई ठरल्या उपविजेता. ज्यांना मिळालेली आहे साबणाची वडी. बोला. आता काय बोलू. जे काय वाटतं ते बोला. कोणाला धुणार आहात, काय धुणार आहात वगैरे बोला. असं नाही, कपडे धुईल. कपडे धुणार. हा, व्यवस्थित धुवाल ना. हो. ठीक आहे. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या सरिताताई. ज्यांना मिळालेला आहे गेम सेट. धन्यवाद. बोला. खूप आनंद झालाय. हा कार्यक्रम मला खूप आवडतो. तो नियमित बघते मी आणि आज त्यामध्ये भाग घ्यायला मिळाला त्याबद्दल GTVचे खूप आभार मानते मनापासून. हो ना. आता काय घरी जाऊन गेम खेळणार. हो, मुलाला शिकवण ना खेळायला, लहान पण खेळेल तो. खेळ काय हरकत नाही. हा, तुम्ही पण खेळा त्याबरोबर. हो चालेल. त्याला पण बरं वाटेल थोडं. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, असा कुठला धागा आहे की एकदा तुमची चर्चा सुरू झाली की त्याचाही प्रवास सुरू होतो, त्याचाही दौरा सुरू होतो.
तुम्ही या इकडे. नाव सांगा ज्योती प्रवीण झगडे. आणि उत्तर. टेलिफोन. टेलिफोन. बरोबर आहे उत्तर. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे साडेमाडेतीन झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशी जमाल मजा मस्ती आपण करत राहणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे साडेमाडे.